2024 में जब गुरु महाराज का हमने 70th व्यास पूजा सेलिब्रेट किया, उस समय गुरु महाराज एक साथ कंटिन्यूसली इतने ज़्यादा 2,500 से अधिक लोकेशन से लोगों ने जूम डपाटॉक ज्वाइन किया, तो गुरु महाराज को उसके लिए गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भी नाम दर्ज किया गया। तो इससे हमें पता चलता है जो भी प्रभुपाद ने बताया, एक एक चीज़ को गुरु महाराज फॉलो कर रहे हैं। और प्रभुपाद की एक इच्छा थी कि जब प्रभुपाद ने शरीर छोड़ा, उससे पहले महाराज को बताया था कि मुझे गोवर्धन की परिक्रमा करनी है, वो भी बुक्कल काट के ऊपर गोवर्धन की परिक्रमा करनी है, पर किसी कारण में प्रभुपाद नहीं कर पाए। तो प्रभुपाद की वो इच्छा भी गुरु महाराज ने 75th व्यास पूजा जब थी, उस समय प्रभुपाद को लेके गोवर्धन की परिक्रमा कराई। श्री गुरुदेव की हरे कृष्ण। हरे कृष्ण। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी इति नामिने। गुरु महाराजांना आजच्या या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज खरंच फार सुंदर दिवस आहे की आज इस्कॉनच्या स्थापनेचा दिवस आहे आणि त्याचबरोबर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची व्यासपूजा इथे साजरी होत आहे। ज्यांनी असं घर बांधलं ज्या घरामध्ये सारं जग आनंदाने राहू शकतं, असे जगद्गुरु श्रील प्रभुपाद। आणि खरंच हे घर आनंदाने लोकांना सहभागी करून घेण्यासाठी समर्थ आहे। हे चित्र ज्यांनी जगापुढे उभं केलं त्या सर्व शिष्यांमध्ये एक वरिष्ठ शिष्य परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आहेत, यात मुळीच वाद नाही। श्रील प्रभुपाद ज्यावेळी श्रील प्रभुपादांनी शरीर सोडलं त्यावेळी श्रील प्रभुपादांच्या अंगावर एक चादर होती। आजही श्रील प्रभुपादांच्या तिरोभावा दिवशी जे श्रील प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य आहेत, ती चादर प्रत्येकजण आपल्या मस्तकावर ठेवतं आणि प्रभुपादांना एक आश्वासन देतं की स्वामीजी प्रभुपाद, आपण जी काही जबाबदारी आम्हाला दिलेली आहे ती शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे आम्ही पूर्ण करू, असे श्रील प्रभुपादांचे अनेक शिष्य प्रभुपादांना त्या दिवशी वचन देतात आणि हे वचन प्रत्येक आचार्याने पूर्ण केलेलं आहे। याबद्दल परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, आताच आम्ही वाड्याला होतो रिट्रीटमध्ये आणि मी काही वेळ घेणार नाही जास्त, कारण आपल्याला कृष्ण भक्त प्रभूकडून जे महाराजांजवळ आहेत, महाराजांचे उजवे हात आहेत, यांच्याकडून ऐकायचं आहे। तर महाराजांचं एकच इन्सिडेंट की कसं गुरु महाराजांनी सांगितलेलं वाक्य आपल्या जीवनामध्ये उतरवून ज्यांनी असं घर बांधलं की ज्या घरामध्ये सारं जग आनंदाने राहू शकतं, त्याचं आचरण महाराजांनी केलेलं आहे। तर महाराज पूर्ण जगभरामध्ये फिरत होते, ग्रंथ वितरण करत होते आणि त्यावेळी प्रभुपादांनी महाराजांना बोलवलं आणि महाराजांना सांगितलं की माझी इच्छा आहे की महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर नव्हे तर जगभर बैलगाडीमधून तुम्ही पदयात्रा करावी। वास्तविकता हे आजच्या पिढीला न उमजणारं कोड आहे की जगभर भारतभर पदयात्रा रोज करायची। तर हे केवळ गुरूंना प्रसन्न करण्यासाठी इतक्या जगातल्या सगळ्या सुखसोयी सोडून महाराज पूर्ण जगभर फिरले आणि आज जवळजवळ 150 पेक्षा अधिक देशांमध्ये ही पदयात्रा आहे। तर हे सुंदर उदाहरण महाराजांचं आहे। तर अशा प्रकारे महाराजांनी आपलं पूर्ण जीवन गुरुमुख पद्मवाक्याची ते करूया ऐके आरणा करियो म्हणे आशा, म्हणून श्रील प्रभुपादांचं हे इस्कॉन वाढतंय। याला एक कारण आहे वर्तमान आचार्य परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज। आजच्या दिवशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू, शिष्य राधा मदन गोपालांच्या चरणी प्रार्थना करू की भगवंत त्यांना उदंड आयुष्य देव, चांगलं स्वास्थ्य देव आणि आम्हाला देखील की त्यांची वाणी रूपी कृपा मिळो, जेणेकरून आम्ही देखील या कृष्ण भक्तीचा प्रचार योग्य पद्धतीने करू शकू, अशी आजच्या दिवशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू। परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आयुर्भाव महोत्सव की फार फार धन्यवाद। हरे कृष्ण। हरे कृष्ण हरे कृष्ण। तो एक्चुअली मेरा यहाँ पे आना कोई प्लान नहीं था, मैं तो त्र्यंबकेश्वर में मेरा एक काम था उसके लिए आया था और मेरा सौभाग्य है कि मुझे यहाँ पे आने का मौका मिला। मुझे बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके।
तो मैं बंगाल पदयात्रा में सेवा दे रहा हूँ लास्ट 2 साल से। 2023 में हमने मायापुर से रथ को हमारा शुरू हुआ, रथी पदयात्रा शुरू हुआ। पौनताय का रथ वहाँ से निकला और अलग अलग जगह पे हम जा रहे हैं। अभी हमारा रथ झारग्राम में है। तो लोकनाथ महाराज, गुरु महाराज की कृपा से मुझे भी सौभाग्य मिला पदयात्रा में सेवा देने का। तो प्रभुपाद जी ने गुरु महाराज को आदेश दिया था कि आप पदयात्रा कीजिए, और एक लेटर भी है, बताया है प्रभुपाद जी ने गुरु महाराज को कि मिलियंस ऑफ कार्टर्स रिक्वायर, मतलब पूरे संसार में ऐसे बहुत सारे रथ की ज़रूरत है और पदयात्रा होनी चाहिए। तो ये जो आदेश है, गुरु महाराज पूरे दिल से पूरे संसार में पदयात्रा कर रहे हैं। और पदयात्रा के माध्यम से मेरा एक्सपीरियंस पर्सनल रहा है कि जैसे मंदिर है तो मंदिर अपने रेंज में 25 किलोमीटर या ज़्यादा से ज़्यादा 30 किलोमीटर्स तक वो प्रचार कर पाते हैं। पर पदयात्रा ऐसा है, वो कॉर्नर में जाके, जहाँ पे जाना नॉर्मली पॉसिबल नहीं होता मंदिर के लिए प्रचार करना, वहाँ भी पदयात्रा जाके वहाँ प्रचार करता है, कीर्तन होता है, प्रसाद डिस्ट्रीब्यूशन होता है, प्रभुपाद के पुस्तक के वितरण होता है। तो ये मुझे बहुत अच्छा लगता है कि लोकनाथ महाराज, गुरु महाराज की कृपा से बहुत ही रिमोट एरिया में भी किताबों का वितरण हो रहा है। तो ये प्रभुपाद की इच्छा थी कि पदयात्रा हो, और लोकनाथ महाराज, गुरु महाराज इसको आगे लेके जा रहे हैं। तो मेरा भी सौभाग्य है इसमें सेवा देने का। थैंक यू वेरी मच। श्री लोकनाथ महाराज की जय। धन्यवाद सगळ्यांचा अतिशय महाभाग्य आहे की स्वतः पदयात्री या ठिकाणी आज या उपस्थित राहिले। त्याच्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या लोकांचा सानिध्य मिळालं। तर त्याच्यानंतर जगन्नाथ यात्रा प्रतिनिधी ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय लोकनाथ स्वामी महाराज, परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। तो मुझे भी आज बड़ा आनंद है और अपना सौभाग्य समझता हूँ कि व्यास पूजा महोत्सव में आने का सौभाग्य मिला। मैं 2017 में पहली बार महाराज जी से वैयक्तिक रूप से पुणे में मिला था, जब मुझे चौपाटी मंदिर से पाचुरा आना था सेवा के लिए, प्रचार के लिए। तो महाराज जी इतने खुश हुए थे कि कोई व्यक्ति जो है मुंबई छोड़कर जलगांव में आकर, गाँव में जो भी है वहाँ पे शहरों में जो तालुका में सेवा के लिए आ रहा है, तो बड़े प्रसन्न हुए थे और मुझे आशीर्वाद दिया था कि अच्छी सेवा करो, खुश रहो और भक्तों को संभालो। और मुझे उसी आशीर्वाद से बड़ा शक्ति मिला, बड़ा बल मिला। तो 5 साल में वहाँ एक मंदिर बना, जगन्नाथ जी का मंदिर। तो वहाँ स्वयं महाराज जी आकर उसका उद्घाटन किए, वहाँ शक्ति दिए, सबको आशीर्वाद दिए। और मैं उसी से शक्ति पाया कि महाराज जी का कृपा से जो उनकी इच्छा है कि पूरे विश्व में प्रचार हो, तो उनकी कृपा से ही मुझे प्रचार के लिए और शक्ति मिली। तो आज मैं उनकी कृपा से 2 साल से पूरे देश में जाकर एक छोटा प्रयास कर रहा हूँ प्रचार करने का। तो हमें देखना चाहिए कि वास्तविक जो कृपा होती है वो प्रचार करने की शक्ति होती है। तो मैं स्वयं को भाग्यशाली समझता हूँ कि महाराज जी ने कुछ कृपा किया है और मुझे प्रचार के लिए कुछ शक्ति दिया है। तो आज के पावन दिन पर मैं उनके चरणों में अपना जो भी है समर्पण करता हूँ और उनकी कृपा का याचना हमेशा करता हूँ। बहुत धन्यवाद। हरे कृष्ण। हरे कृष्णा। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरे कृष्णा। तर महाराजांचं गुणगान 2-3 मिनटात, 4-5 मिनटात करता येणार नाही, तरीसुद्धा थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो। आणि आज माझं सौभाग्य मानतो की बऱ्याचदा मी ऐकलं होतं की नाशिकमध्ये महाराजांची अशा प्रकारे व्यासपूजा केली जाते मोठ्या प्रमाणात, पण पहिल्यांदाच या ठिकाणी एक
वातावरण पाहून एक सागरच, जसं पंढरपूरचीच आठवण आली. मिनी पंढरपूर सारखंच वाटतंय, मिनी व्यासपूजा. कारण गुरु शब्द जो आहे साधारण नाही आहे. गुरु म्हणजे दीर्घ, मोठा, आणि गुरु म्हणजे शिक्षक, मार्गदर्शक. त्याची व्याख्या भरपूर मोठी आहे, साधारण शब्द नाही. आणि गुरूंचं गुणगान करणं हे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कारामध्ये आहे. आणि गुरूंचं गुणगान करणं आवश्यक आहे. एक वैष्णव त्यांचं गुणगान ऐकणं, त्याचं आपलं शुद्धीकरण होतं आणि आपल्यामध्ये भक्ती निर्माण होते. तसं भक्ती काय ही, तेने ब्रह्म हृदय आदी कवये, की भक्ती ही हृदयातून, ती आपल्याला बाहेरनं प्राप्त करता येत नाही, एका हृदयातून दुसऱ्या हृदयात जाते. जेव्हा आपण एखादं हृदय प्रसन्न करतो, गुणगान करतो, तर ते आपल्या हृदयात सुद्धा आपोआप प्रकट होते. जसं भगवंतांनी ब्रह्माजीच्या हृदयात प्रकट केली, तसं आपल्या हृदयात सुद्धा ती सहज प्रकट होते. हा सहज सोपा मार्ग आहे. त्यासाठी आपण गुरुचं गुणगान करतो. आणि मग गुरु काय करतात? श्री गुरु परमानंद प्रेमानंद फलप्रदा व्रजानंद प्रदानंद सेवया मा नियोजय. जसं गुरुअष्टकामध्ये पण सांगण्यात येतं की जसं वादित्र माद्यान मनसो रसेन, आणि आपल्याला ते सेवा देतात, प्रसाद वितरण करतात. तर गुरूंचं ते कर्तव्य आहे, पण ते स्वतः येऊन त्या मंदिरात कार्य करू शकत नाही, कारण त्यांचे भरपूर मंदिरं असतात. इस्कॉनमध्ये जसं 1200 मंदिरं आहेत, केंद्र आहेत. तर प्रत्येक गुरु त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. जवळपास प्रत्येक गुरूंचे हजारो शिष्य आहेत. तर गुरु ते आपल्याला नियोजन करतात. श्री गुरु परमानंद प्रेमानंद फलप्रदा, तो जो प्रेम आनंद आहे आपल्याला ते प्रदान करतात. आणि व्रजानंद प्रदानंद, व्रजेचा आनंद आपल्याला प्रदान करतात. सेवया मा नियोजय, आपल्याला ते त्यांच्या वतीने त्या ठिकाणी नियोजन करतात, आपल्याला संधी देतात. आणि आपली जी काही सेवा असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांच्या मार्फत ती त्यांच्या गुरुपर्यंत, प्रभुपादजीपर्यंत, आणि नंतर भगवंतापर्यंत पोहोचते. अशा प्रकारे बराच अनुभव म्हणजे आहे. तसं महाराजांशी बरंच संबंध, आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या कृपेनेच मी या ठिकाणी आहे. जसं पुण्यामध्ये मी 2003 साली जेव्हा एका ठिकाणी एक विदेशी भक्त होते, रासमंडल प्रभू, त्यांच्यासाठी मी भागवत कथेचं ट्रान्सलेशन करत होतो. तर महाराजांचं कीर्तन सुरू झालं अचानक त्या ठिकाणी. आणि कीर्तनामध्ये काही शब्द मी ऐकलं, ते ट्यून जे धून आहेत माझ्या हृदयात, आपोआप कानातून हृदयात गेली. आणि आतून आवाज आला की हे तुझे गुरु महाराज. तर मलाही ते प्रेरणा मिळाली. नंतर मग हळूहळू मी संपर्कात आलो, मग दीक्षा झाली. आणि महाराजांच्या कृपेनेच बऱ्याचदा असं काही अनुभव आले. महाराजांची मी जास्त वपू सेवा करू शकत नाही कृष्णभक्त प्रभूप्रमाणे, पण वाणी सेवायचा जरूर मी प्रयत्न करत असतो. चिंतनात, ध्यानी, मनी सर्व सुरू असतं, महाराजाप्रती चिंतन चालू असतं. आणि बरंच मार्गदर्शन महाराजांनी समजा स्वप्नात येऊन वगैरे कशा ना कशा प्रकारे प्रत्यक्षात काही उपदेश. कारण गुरूंचे जे आदेश असतात, जसं मगाशी प्रभूंनी सांगितलं, कृपा आपल्यावरती कोणाकोणाची प्राप्त होते. श्री चैतन्य नित्यानंद, श्री अद्वैत सीता, हरी गुरु वैष्णव, भागवत गीता. तर आपल्याबरोबर अशी कृपा नित्यानंद प्रभू, चैतन्य महाप्रभू, त्यांचे संगी. तसंच आपला उद्देश जो आहे, भगवान कृष्ण हे आपला उद्देश, गुरु त्यांचा आदेश, आणि वैष्णव त्यांचा उपदेश, या 3 गोष्टी आपल्याला जे आहेत आपल्याला मार्गदर्शक ठरतात. आणि आपली प्रगती करण्यास आपल्याला ते शेवटपर्यंत गोलोकमध्ये घेऊन जातात. म्हणजे कोण? कृष्ण भगवंत. ते आपले उद्देश असणं आवश्यक आहेत. गुरूंचा आदेश आणि वैष्णवांचा उपदेश, तर आपण ते साध्य करू शकतो. आणि हाच एवढा संदेश. तर महाराजांच्या कृपेने ह्या गोष्टी सुरू असतात. आणि महाराजांनी बरंच वैयक्तिक मार्गदर्शन कशा ना कशा प्रकारे कुठे भक्तांच्या मार्फत ते प्राप्त करतात. आणि खास करून विशेष म्हणजे झूम, आजकाल जो जग आहे ऑनलाईन, तर या ऑनलाईन ऑफलाईनमध्येच लोकांची डेडलाईन बदलली होती. पण महाराजांनी ते ऑनलाईन ऑफलाईन दोघांचा उपयोग करून, ऑफलाईन म्हणजे पदयात्रा, ऑनलाईन म्हणजे मोबाईलद्वारे, जे ऑफलाईनमध्ये येत नाही त्यांना ऑनलाईनमध्ये पकडलं आणि आपली लाईफलाईन बदललेली आहे. तर महाराजांच्या कृपेने मी एवढं सांगू इच्छितो. आणि गुरु म्हणजे कोण, जास्त बोलत नाही, एक शेवटचं लास्ट. तर एवढंच की साक्षात हरित्वेन समस्त शास्त्र आहे, उक्तस्तथा भाव येते सद्वी, किंतु प्रभोर्य प्रियव तस्य वंदे गुरु श्री चरणरविंद. तर गुरु कोण आहेत? हे हरिप्रमाणे आहेत. समजा मग आता काही भक्त म्हणतात आमचे गुरु, तुमचे गुरु. तर गुरु हे व्यक्तिमत्व, तसं गुरु तत्व एक आहेत, पण व्यक्तिरूपात ते वेगळे वेगळे आहेत. परंतु जर गुरु हे हरिप्रमाणे आहेत, तर हरी किती आहेत? भगवंत किती आहेत? किती भगवंत आहेत?
एकच आहे. तर गुरु तत्व एकच आहेत आणि आपण ज्या त्यांना मग साक्षात हरित्वेनं, मग एक गुरु, दुसरे गुरु, तिसरे गुरु, चौथे गुरु, तर सर्व गुरूंचं तत्व एकच आहेत. कारण त्यांचे गुरु जे आहेत श्रील प्रभुपाद किती आहेत? एकच आहेत. तर अशा प्रकारे पाहतो आपण प्रभुपादांचे पैलू जे आहेत ते वेगळ्या गुरुमार्फत प्रसारित होतात, पण आपली जी प्रार्थना आहे ती शेवटी जाऊन प्रभुपादांपर्यंत पण पोहोचेत. कारण आज इस्कॉनची स्थापना झालेली आहे. यदि प्रभुपाद ना होईतो इस्कॉन न होईतो, आणि इस्कॉन न होईतो तर आपले गुरु ना होईतो. तशा प्रकारे आपण ते प्रार्थना करतो आणि गुरूंच्या चरणी एवढीच, माझ्या महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की गुरुदे कृपा बिंदू दिया, करो येई दासे तृणापेक्षा तिहीना, सकले समान करीते शकती, देहनाथ जथा जथा. की सगळ्यांचा सन्मान करता आला पाहिजे. आणि महाराजांचा विशेष म्हणजे गुण हरिनाम. हरिनामाप्रती महाराजांची जी आसक्ती आहे, जे प्रेम आहे, ते आपल्याला सुद्धा सहज प्राप्त होतं त्यांच्या चिंतनामुळे, त्यांच्या संघामुळे, त्यांच्या वाणीमुळे. कारण चैतन्य महाप्रभू म्हटले कीर्तनीय सदा हरी. कीर्तनीय सदा हरी कोण करू शकतो? जो तृणादपी आहे, तरोरपी आहेत, अमानिना मान देना. महाराज म्हणजे चारही गुण सहज आपल्याला दिसतात. काय आहेत? तृणादपी, नम्र आहेत महाराज. केव्हाही कुठे सहज आपण त्यांच्या आचरणाद्वारे जाणू शकतो. सहनशील, त्याची तर पराकाष्ठा मीच वर्णन करू शकत नाही. पदयात्रा वगैरे आहेत. आणि सकले सन्मान, महाराज मानाची अपेक्षा करत नाही आणि सर्वांना मान देत असतात आणि त्यामुळेच ते कीर्तनीय सदाहरी करू शकतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज व्यास पूजा महोत्सव की जाय. चल प्रभुपाद की जाय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जाय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरे कृष्ण. तर सर्वप्रथम आपल्या व्यासपीठावर इथे उपस्थित सर्व वरिष्ठ ब्रह्मचारी वृंद, आलेले सर्व भक्त यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा आहे. प्रभूजी सांगत होते की आपल्याला हॉल कमी पडतो आहे आणि पंढरपूरची आठवण देखील होत आहे. अशा प्रकारे तर आपण काही दिवसापूर्वी, माझ्या मते 10 जुलैला गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली गेली. तर त्या दिवशी एक भक्त असेच माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की आपण 12 वाजेपर्यंत उपवास का नाही करत आज? साधारण त्या लोकांच्या मनामध्ये ती धारणा असते, कुणाचा आविर्भाव काही असेल तर आपण उपवास करतो. तर त्यांना मी म्हटलं की व्यासदेव हे आपल्या सर्वांचे गुरु आहे, जगद्गुरू ज्यांना आपण म्हणू शकतो, ज्यांनी आपल्याला ग्रंथ दिले आहे. पण एका शिष्यासाठी किंवा एका साधकासाठी व्यासदेव इनॲक्सेसिबल आहेत. ते आपल्याला ॲक्सेसिबल बनवतात ते म्हणजे आपले गुरु. आणि म्हणून गुरुच्या आविर्भाव दिवशी आपण 12 वाजेपर्यंत उपवास करत असतो. कारण त्यांनी आपल्याला ॲक्सेसिबल करून दिलेलं आहे सगळं साहित्य किंवा वैदिक साहित्य. आणि व्यासदेवांचे ते प्रतिनिधी रूपामध्ये आपल्यासाठी उपलब्ध झालेले असतात. जसं चैतन्य चरितामृतमध्ये म्हटलं आहे की गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. हे भक्तिलतेचं बीज आपल्याला केवळ आणि केवळ गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेमुळे जे आहे ते प्राप्त होत असतं. तर हा जो दिवस आहे, खास करून गुरुपौर्णिमा ज्याला आपण म्हणतो, तर हा दिवस ॲक्च्युली गुरूंसाठी नसून शिष्यांसाठी असतो तसं पाहिलं तर. राईट. एक प्रकारे की शिष्य हा सेलिब्रेट करत असतो, त्याचं भाग्य उजडलं आहे, त्यासाठी गुरूंचे गुणगान करत असतो, शब्दांजली अर्पण करत असतो, धन्यवाद देत असतो आणि पुन्हा रिकमिट करत असतो की गुरु महाराज तुम्ही माझ्या जीवनामध्ये जी कृपा केली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा एक धन्यवाद अर्पण करण्याचा दिवस आहे. अशा प्रकारे आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो आणि आपल्याला पुन्हा रिकमिट अवरसेल्स, त्यासाठी हा दिवस आपण जो आहे तो साजरा करत असतो. त्यामुळं शिष्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा जो आहे तो दिवस असतो. कुणीही व्यक्ती या जगामध्ये भूतलावर जो प्रसिद्ध होत असतो, जेव्हा आपण त्या व्यक्तीचं नाव घेतलं की त्या व्यक्तीच्या संदर्भामधलं एक क्षेत्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत असतं. जेव्हा आपण म्हणतो सचिन तेंडुलकर तर लगेच कुठली आठवण येते आपल्याला?
कुठली आठवण येते? क्रिकेट, राईट. जेव्हा आपण म्हणतो लता मंगेशकर, आपल्याला कुठली आठवण येते? काहीतरी गाणं गायलेलं. जेव्हा आपण म्हणतो अमिताभ बच्चन, तेव्हा आपल्याला कुठली आठवण येते? कुठला तरी सिनेमा, पिक्चर, फिल्म, राईट, यांची आठवण येते. त्याप्रमाणे जेव्हा आपण लोकनाथ स्वामी महाराज यांचं नाव घेतो, तेव्हा मी जेव्हा असंच डोळे बंद करून विचार करत होतो, जेव्हा महाराजांचं नाव घेतलं जातं तेव्हा सर्वप्रथम आपल्याला आठवण होती ती हरिनामाची, राईट. लोकनाथ स्वामी महाराज म्हटलं की हरिनाम, मग ते झूमवरचा जप असो किंवा कीर्तन सम्राटमधलं कीर्तन मेळ्यातलं कीर्तन असो. आणि अलीकडेच आम्ही जेव्हा आता ब्रह्मचारी संघासाठी गेलो होतो, महाराष्ट्र, गोवा, गुजरात इकडचे जवळपास 450 ब्रह्मचारी तिथे आलेले होते. आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे जेवढे काही सत्र होते त्याच्यामध्ये एक तर त्यांचं जपा सत्र होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी गायडेड मेडिटेशन म्हणून सर्वांकडनं जप करून घेतला. मंत्र अर्थ चिंतनम ह्या एका शब्दावर त्यांनी 1 तासाचं प्रवचन दिलं. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सर्वांकडनं डान्सिंग कीर्तन करून घेतलं. अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांना त्यांनी नृत्य करण्यासाठी प्रेरित केलं. आणि जवळपास आता 76व्या वर्षामध्ये सुद्धा ते आमच्यासारख्या 40तल्या लोकांना लाजवत होते. एवढा त्यांचा जो आहे तो दांडगा आणि तीव्र असा उत्साह तिथे आम्हाला दिसून आला. तर त्यांचं नाव घेतलं की सगळ्यात पहिले येतं आपल्याला हरिनाम. दुसरं त्यांचं नाव घेतं की आपल्यासमोर येतं पंढरपूर धाम, राईट. तुमच्या मनात येतं पंढरपूर धाम? त्यांच्या जसं संत तुकाराम येतात आपल्या डोळ्यासमोर, की त्यांचं नाव घेतलं की पंढरपूर धाम ते आपल्यासमोर येतं. त्यांचं नाव घेतलं की आपल्यासमोर पदयात्रा येते. जसं प्रभूजींनी सांगितलं की ऑफलाईन माध्यमातनं पदयात्रा, ऑनलाईन माध्यमातनं झूम, जपाटॉक, आणि याच्यातनं ऑफलाईन ऑनलाईन करत त्यांनी आपली लाईफलाईनच बदली करून टाकलेली आहे. तर खूप सुंदर. तर त्यांचं नाव घेतलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर प्रकट होतात. आणि अजून एक त्यांचं नाव घेतलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे भगवान विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, याच्याशिवाय त्यांचं प्रवचनच सुरू होत नाही. तर जसं आपण भौतिक क्षेत्रामध्ये बघतो की एक व्यक्तीचं नाव घेतलं की काहीतरी एक क्षेत्र आठवतं. सचिन तेंडुलकर म्हटलं की क्रिकेट आठवतात, एक व्यक्ती म्हटलं की एक फिल्म आठवते किंवा गाणं आठवतं. तसं एका व्यक्तीने त्याचं उभं आयुष्य जेव्हा एका क्षेत्रासाठी वेचलं जातं त्यावेळेस सचिन तेंडुलकर म्हटल्यानंतर क्रिकेट आठवतं, राईट. तर आपण कल्पना करू शकतो की परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी आपलं आयुष्य पूर्ण कशा प्रकारे वेचलं आहे की त्यांचं नाव घेता आपल्याला हरिनाम, पंढरपूर धाम, विठ्ठल आणि पदयात्रा आठवतात. तर उभं आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे. आपल्यापैकी खूप सारे भक्त इथे 50 वर्ष पूर्ण केलेले नाहीत असे आहेत. आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांची या वर्षामध्ये संन्यास घेऊन 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपलं ब्रह्मचर्य टिकवून लोकांना प्रेरणा देत एवढ्या सर्व सेवा कार्य करत जे पुढे जात आहेत, तर आपण नक्कीच त्यांच्या प्रती जी आहे ती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि या दिवशी आपण म्हणतो की आपण गुरुदेवांना काहीतरी भेट अर्पण करत असतो, राईट. कोणाचा वाढदिवस असेल तर आपण काहीतरी घेऊन जातो त्यांना, वी गिव्ह समथिंग. त्या दिवशी आपण त्यांना जर ठरवलं की आम्ही जे गुरुने आम्हाला दिलेलं आहे त्याची आम्ही आज काहीतरी परतफेड करू, तर परतफेड हा शब्द असा आहे का आपण गुरुची परतफेड करू शकतो. एक माताजी, त्यांचं नाव मला लक्षात येत नाही, पण त्यांनी सांगितलं की गुरूंची परतफेड आपण करू शकत नाही. तर श्रीमद भागवतच्या 4थ्या स्कंदामध्ये राजा पृथू यांना भेटायला जेव्हा चतुष्कुमार येतात तेव्हा त्या चतुष्कुमारांना पृथू महाराज हात जोडून प्रार्थना करतात आणि एक श्लोक म्हणतात. जेव्हा चतुष्कुमार त्यांना उपदेश देतात तर त्यानंतर ते म्हणतात, यैरीदृशी भगवतो गतिरात्मवाद एकांततो नियतभी प्रतिभी तितवान. आणि त्यामध्ये म्हटलं आहे की शेवट ते ह्या प्रार्थनेमध्ये म्हणतात, कोणाम तत् यदृशी विदुषिवान. विदुषी शब्द ऐकला तुम्ही? विनोदपात्रम. विनोदपात्रम शब्द प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतात की एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मी अमुक अमुक कार्य करून गुरुची परतफेड करेल, तर प्रभुपाद म्हणतात ही इज नंबर 1 जोकर. जोकर म्हणजे काय? विनोद पात्र म्हणजे विनोद पात्र समजतं. विनोद पात्र म्हणजे जो जोक करतोय आणि लोकांना हसवतोय. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की कोणीही व्यक्ती आपल्या गुरूंप्रती जे आहे ते परतफेड करू शकत नाही. श्रील प्रभुपादांना एकदा एक शिष्याने प्रश्न विचारला, प्रभुपाद तुम्ही आम्हाला एवढं काही केलेलं आहे, एवढं काही दिलेलं आहे,
आम्ही याची परतफेड कशी करू शकतो? हाऊ कॅन वी रिपे यू शिल प्रभुपाद? प्रभुपाद म्हणाले, यू कॅनॉट रिपे मी, जस्ट ॲक्सेप्ट व्हॉट आय एम गिविंग यू. तर फक्त हे स्वीकार कर, तुला आम्ही जे देतोय. तर आपण शिष्य या नात्याने जे आपल्याला गुरूंनी भरभरून दिलेलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि स्वीकार करून दुसऱ्यांना त्याचा वाटप केला पाहिजे. आणि त्यामुळे महाराजांचा एक खूप सुंदर सेशन झाला ब्रह्मचार्यांसाठी आता जीवीला. त्यामुळे त्यांचं सेशन होतं की जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, हे प्रवचनाचं नाव होतं त्यांचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांना सांगितलं की तुम्ही ज्यांना ज्यांना भेटाल, जिथे जिथे जाल, आपण साधारण भौतिक वार्ता तर करतोच, पण ते म्हणे की तुम्ही कशा प्रकारे त्या वार्तेला कृष्ण भावना भावित रूप देऊ शकतात. आणि हे करण्यासाठी त्यांनी किती प्रकारचं समर्पण केलं आहे हे कदाचित या नाटिकेच्या माध्यमातून आपल्याला समजलं असेल. आणि खास करून एका आईचं हृदय ते समजू शकते. इथे बसलेल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा सेम इन्सिडन्स तुम्हाला कदाचित जर तुमचं आठवत असेल, सगळ्यांच्या बाबतीमध्ये असेच घटना घडलेल्या आहेत. जे काही ब्रह्मचारी इथे तुम्ही बसलेले बघतायत की अशाच प्रकारे त्यांना पण घरी कुठे कुठे त्रास झालेला असेल, कुठे कुठे त्यांना अशा प्रकारे काही बोललं गेलं असेल. माझी आई देखील इथे बसली आहे, ती सुद्धा सांगेल. आणि तिची विशेषतः ती दरवर्षी आषाढी एकादशीला जात असते आणि आषाढी एकादशीला गेली की ती येऊन मला सांगते की मी ह्यावेळेस अगदी गर्दीमध्ये गुरु महाराजांचं दर्शन घेऊन आले आणि त्यांना सांगितले की मी नाशिकहून आलेली आहे आणि त्यांनी मला ओळखलं आणि ते म्हणाले हरी बोल हरी बोल, असा आशीर्वाद त्यांनी दिला. तर तिथं जे आहे ते गुरु महाराजांप्रती समर्पण आणि ते जे भाव आहेत की त्यांच्याप्रती आपण नक्कीच जे आहे ते काहीतरी केलं पाहिजे. आणि ते जेव्हा सांगतात की आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन व्यक्तीने करायला पाहिजे, तर आई म्हणाली आता मी भागवत वाचून झालेलं आहे, आता मी काय वाचू. आणि त्याच आपलं चैतन्य चरितामृत मराठीमध्ये जे आहे ते संस्करण आलं होतं आणि त्यानंतर फक्त केवळ गुरु महाराजांनी सांगितलं आहे म्हणून आम्हाला वाचन करायचं आहे, तिचं 6 ते 8 महिन्यामध्ये संपूर्ण चैतन्य चरितामृत तिने वाचून टाकलं होतं. तर आजचा दिवस आपल्यासाठी असा हा महत्त्वपूर्ण आहे की असे गुरु ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे आणि आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे आपल्यासारख्या लोकांचा उद्धार करण्यासाठी. तर आपण देखील त्याची परतफेड करणं म्हणजे आहे खूप मोठा जोक आहे, पण ॲटलिस्ट आपल्याला जे मिळालं आहे ते आपण स्वीकार करावं आणि जे आपल्याला मिळालं आहे गुरूंमार्फत, परंपरेमार्फत, ते आपण दुसऱ्यांना वितरित करत राहायचं आहे. आणि आजच्या या दिवशी आपण श्री श्री राधा मदन गोपालजी, गौरनिताय आणि शिल प्रभुपाद यांच्या चरणी अशीच प्रार्थना अर्पण करूया की परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांना उदंड आयुष्य, चांगलं स्वास्थ्य प्राप्त हो. आणि जसं आपण 50वा वर्ष त्यांचं साजरे करत आहोत, 75 झाले आहे, तसेच आपण नक्कीच 100 वर्ष जीवेत शरदः शतम तिथपर्यंत आपण पोहोचावं आणि त्याच्याही पुढे लोकांना ही आहे ती प्रेरणा त्यांनी देत राहावं, अशीच मदन गोपालजींच्या चरणी प्रार्थना करून मी इथे विराम देतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. शिल प्रभुपाद की जय. धन्यवाद. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. आणि हे असे मोठे मोठे शब्द पालकमंत्री आणि तर माझं सौभाग्य आहे की या नाशिक धामामध्ये वर्षातून 1-2 वेळा तरी कृष्णधन प्रभूंच्या आदेशावरून आणि त्यांच्या प्रेमापोटी निश्चितच या रामांच्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या ज्या लीलास्थली आहेत या ठिकाणी येण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. तसं व्यासपूजेचा कार्यक्रम ठरलेला होता उद्या रविवारी, पण कृष्णधन प्रभू व्यस्त असल्यामुळे आपण तो कार्यक्रम आज घेतला. सगळ्यांचा प्रश्न होता की रविवारी सकाळी का नाही, शनिवारी रात्री का, पाऊस असताना का. पण कृष्णधन प्रभूंच्या उपस्थितीसाठीच आजचा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे, जो उद्या होणार होता तो.
कारण जोपर्यंत गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन आणि भक्तांच्या आशीर्वादाशिवाय भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांची कथा, भगवंतांचं कीर्तन करणं हे प्राय अशक्य आहे. आणि असे अधिकारी आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. आपलं सौभाग्य आहे की अशा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आपल्याला भगवंतांची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. जसं पार्थ प्रभू सांगत होते की गुरु त्यांचे हजारो शिष्य असल्यामुळे किंवा त्यांची दैनंदिन वेगवेगळी सेवा असल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाहीत. श्री विग्रह आराधन नित्य नाना श्रृंगार तन मंदिर मार्जनार्दव. गुरूंना स्वागत करणारे, गुरूंनी भगवंतांना स्वागत करून त्यांची प्राणप्रतिष्ठा करणारे तेच आहेत आचार्य. पण ते प्रत्येक ठिकाणी स्वतः उपस्थित असू शकत नसल्यामुळे त्यांनी आपल्या शिष्यांना आणि अधिकाऱ्यांना नियुक्त केलेलं आहे. मला आठवतंय 2009 मध्ये ज्यावेळी राधा गोपाळांची प्राणप्रतिष्ठा झाली, आपण नाट्यलीला पाहिलं असेल. आणि त्या नाट्यलीलेमध्ये महाराजांची आई म्हणाली की का जातोस मुंबईला, आपण आरवड्यातच मंदिर बनवू. पण ते गडबडीत म्हणाले आपण मुंबईत मंदिर बनवू, आरवड्यातच मंदिर बनवू. आणि आरवड्यात तुला मंदिरातच राहायचं ना, आरवड्यात मंदिर बनवू, आरवड्यातच राहा, आरवड्यातच कृष्ण भक्तीचा प्रचार कर, आरवड्यातच कर. पण महाराज म्हणतात जर मी आई वडिलांचं ऐकून जर आरवड्यात राहिलो असतो तर ही जागतिक सेवा, जगाची सेवा, श्रील प्रभुपादांची सेवा करण्याची संधी मात्र लाभली नसती. मग तिथंच काही मोजक्याच गावच्या लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली असते. आणि जसं महाराजांच्या भावाला चिंता होती की हा सुरुवातीपासूनच देशाची सेवा, जनतेची सेवा, घरादाराची सेवा तर प्रत्येक जण करतच असतो, पण भारताची सेवा, जनतेची सेवा, भारत मातेची सेवा. आणि मुंबईमध्ये असताना कीर्ती कॉलेजमध्ये होते महाराज मुंबईमध्ये. आणि कीर्ती कॉलेजमध्ये आपण ऐकलं प्रवचनामध्ये त्या नाट्यलीलेमध्ये की कशा पद्धतीनं सांगत होते रघुनाथ की मी केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये आध्यात्मिक पुस्तकं लपून वाचत असतो. आणि ते वाचण्या अगोदर महाराजांना देशाची सेवा करण्यासाठी महात्मा गांधींचे शिष्य विनोबा भावे यांच्याजवळ जायची इच्छा झाली. म्हटले विनोबा भावेंजवळ जाऊ सेवाग्रामला. आणि मुंबईतून रेल्वे पकडली जी दररोज जाणारी आहे, मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस. आणि सेवाग्रामला महाराज पोचले देखील. पोचले, रेल्वेतून उतरले. उतरल्यानंतर काय भगवंतांनी किंवा परमात्म्याने काय आदेश दिला माहित नाही. मला म्हटलं आता फार लवकर आले, नंतर कधी बघू इथं आल्यानंतर. आता हे चुकीचं आहे, आता मी आलोय, आता सगळी चिंता करत असतील, मी वापस जाणं आवश्यक आहे. आणि तिकीटसाठी पैसे तर नव्हते, मग हातातलं घड्याळ काढलं, विकलं आणि मग पुन्हा मुंबईला आले. आणि मुंबईला जे आले मग पूर्ण शहरामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात वाचण्यात आली की अमेरिकन युरोपियन साधूज आर इन टाउन. अमेरिकेचे आणि युरोपचे साधू मुंबईमध्ये आलेले आहेत. महाराज म्हणाले आम्ही तर ऐकलंय की अमेरिकन आणि युरोपियन सायंटिस्ट असतात, साधू कुठनं आले. तर त्या साधूंना भेटण्यासाठी जे गेले. आणि महाराज काल ही त्या ब्रह्मचारी संघामध्ये ब्रह्मचार्यांना सांगत होते की 1971चा तो वर्ष आणि एप्रिल महिना, ज्या महिन्यामध्ये प्रभुपादांनी हरे कृष्ण फेस्टिवल किंवा हरे कृष्ण महोत्सव आयोजित केले. आणि 2 श्रील प्रभुपादांचे शिष्य, एक परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आणि दुसरे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एकाच पंडालमध्ये प्रभुपादांना भेटले. आणि तो 1971 साली जो प्रवास चालू झाला तो आजपर्यंत न थांबता अविरतपणे चालू आहे. आणि जो प्रभूजी सांगत होते अव्यर्थ कालत्वम, आणि कृष्णधन प्रभू सुद्धा सांगत होते आपण 40 मध्येच आम्हाला थकवा येतो किंवा आपण थांबतो. मी आजच चर्चा करतो भक्तांशी की आपण आज व्यासपूजा केली किंवा जन्माष्टमीचा कार्यक्रम केला, एखादा उत्सव केला, उद्या ब्रेक असतो का, रात्री लेट झालं, रात्री लेट झालं म्हणून आपल्याला सुट्टी असते उद्या. पण महाराज ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उत्सव आहे. आपल्याला वाटते की 5 मिनिटासाठी महाराज, फक्त 5 मिनिटासाठी या, 5च मिनिटं, जास्त नाही 5 मिनिटं. पण ते कधी 5 मिनिटं होत नाही, ते 50 मिनिटातच होतं. आणि महाराज दरवेळी
माहिती नाही असं बोलावं की नाही बोलावं, पण मला दरवेळी आवर्जून सांगत असत की मी प्रत्येक वेळी, मी जेव्हा मरेन, महाराजांच्या वाक्यात, मी जेव्हा नसणाऱ्या जगात, त्यावेळी मला लोक आठवण करतील ते महाराज, जे महाराज कधी वेळेवर प्रवचन संपवले नाही, आणि दुसरे ते महाराज ज्यांनी प्रवचनात कधी आम्हाला झोपू दिलं नाही. कायम टक 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 चालू असं काहीतरी हार्मोनियम, काहीतरी असं चालू, हरी हरी चालू, असं काय झोपू देणार नाही, कारण झोपला तो संपला. त्यामुळे कधीही झोपू न देणारे आणि कधीही वेळेवर प्रवचन न संपवणारे. तर आपल्याला वाटते की का असं होतंय, कधी महाराजांना वेळेचं भान नाही का? पण त्या भगवंतांच्या नामाशी, भगवंतांच्या रूपाशी, भगवंतांच्या कथेशी, भगवंतांच्या कीर्तनाशी इतकं जो आनंद आणि इतकं जो प्रेम जे अडकलेलं आहे. म्हणून एकदा कीर्तन चालू केलं की थांबत नाही, आणि एकदा कथा चालू केलं की ती सुद्धा थांबत नाही. नाम कीर्तन आणि कथा कीर्तन, भगवंतांचं गुण कीर्तन, दोन्ही कीर्तन आहेत. आणि असे गुरु ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन प्रभुपादांसाठी, प्रभुपादांच्या शिष्यांसाठी, प्रभुपादांच्या या आंदोलनातील भक्तांसाठी संपूर्ण जीवन दिलेलं आहे, आणि एक क्षणही व्यर्थ न घालवता. मग ती कोणतीही मीटिंग असो किंवा कोणतंही संतापलेलं थोडं गरमागरमीचं वातावरण असो, काही असो, पण कधीही भगवंतांपासून, भगवंतांच्या ग्रंथांपासून, एक माताजी सांगत होत्या की महाराज कधीही आपला वेळ व्यर्थ घालवत नाही. आणि आजही विद्यार्थी जीवन, अगोदर सांगत होत्या माताजी त्यांनी की प्रवचना, महाराज प्रसादाच्या वेळी एका भक्ताला वगैरे सांगतात तू भागवत वाच किंवा चैतन्य चरितामृत वाच. पण आता काही महिन्यापासून किंवा काही वर्षापासून महाराज संस्कृत शिकत आहेत, आणि ते संस्कृत कशासाठी? आचार्यांनी दिलेल्या टीका पूर्णपणे समजून घेण्यासाठी. आणि विशेष करून हरिपार्षद प्रभू त्यांची प्रवचनं, आणि प्रत्येक वेळी श्रील प्रभुपादांची प्रवचनं, प्रभुपादांच्या शिष्यांची प्रवचनं, प्रभुपादांच्या शिष्यांच्या शिष्यांची प्रवचनं. असं नाही की हा नवीन आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा छोटा आहे, नाही. जेही कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय. प्रत्येकाचं प्रवचन असं नाही की फक्त मी माझ्या गुरूंचंच प्रवचन ऐकणार, हा तर नवीन आहे, हा तर माझ्या समोर भक्तीत आलेला आहे, याचं तर जीवन माझ्या अर्ध आहे, असं काहीही नाही. जिथं कृष्ण भक्ती किंवा भगवंतांची कथा, भगवंतांच्या कथेचं वर्णन, श्रील प्रभुपादांचं वर्णन ज्या ज्या ठिकाणी प्राप्त होतं, ती संधी एक क्षणासाठी देखील न सोडता. आणि मी आजच विचार करत होतो की आजचा हा योग देखील आहे. जसं कित्येक भक्तांनी सांगितलं, श्रील प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना आजच्या दिवशी केली. श्रील प्रभुपादांनी भारतातून प्रस्थान जे केलं 13 ऑगस्ट 1965 साली जलदूत मधून श्रील प्रभुपाद निघाले आणि अमेरिकेसाठी प्रस्थान केलं प्रभुपादांनी. तर प्रभुपाद मुंबईमध्ये होते, आणि मुंबईमध्ये त्या तिकीटसाठी, जलदूतच्या एका तिकीटसाठी रात्रंदिवस त्या मोरारजी ज्या मॅडम होत्या त्यांना प्रत्येक वेळी विनंती करायची, मला एक तिकीट द्या, मला तिकीट द्या, तिकीट द्या. आणि त्या सरतेज शेवटी त्या मॅडम म्हणाल्या, स्वामीजी काय मरायला जायचं आहे का तिथं? आणि आम्ही काहीही, तिकीट तर मी देईन पण आमची जबाबदारी राहणार नाही. आणि ते तिकीट घेऊन जेव्हा प्रभुपाद वापस आले, वाया नागपूर आलेले प्रभुपाद, आणि मुंबई मेल ट्रेनमधून मुंबई ते हावडा, त्या मुंबईच्या रेल्वे स्टेशनमधून वाया नागपूर ज्यावेळी गेले, तर नागपूरमध्ये गेले त्यावेळी, त्या दिवशी 50 वर्षापूर्वी, आपण जेव्हा काही वर्षापूर्वी 2015 50 वर्ष जेव्हा सेलिब्रेट केली इस्कॉनची, 2016 ज्यावेळी 50व इस्कॉनचं गोल्डन जुबली सेलिब्रेट केली, त्यावेळी त्या रेल्वेच्या व्यक्तीला नागपूरमध्ये तीच रेल्वे होती म्हणून महाराजांचं किती प्रेम आहे. फक्त प्रभुपाद अमेरिकेला गेले, भगवद्गीतेचा प्रचार केला, ती वेगळी गोष्ट आहे तर आहेच, पण त्या ट्रेनमधून प्रभुपाद प्रवास चालू झाला. जलदूतच्या अगोदर त्या ट्रेनमध्ये त्या जलदूतमध्ये बसण्यासाठी महाराज मुंबईहून कलकत्त्याला मुंबई मेलने आले, म्हणून नागपूरमध्ये थांबलेले प्रभुपाद काही मिनिटासाठी रेल्वे स्टेशनवरून उतरले, म्हणून ती ट्रेन थांबवून त्या ट्रेनच्या चालकाला, त्या ट्रेनच्या टीटींना
सगळ्यांचा सत्कार करून त्यांना भगवद्गीता दिली. की प्रभुपादांचं इतकं प्रेम. आणि तो दिवस जो प्रभुपाद 17 सप्टेंबर 1965 साली पोचले आणि आजच्या दिवशी 1966 साली प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केली. तर किती योग, किंवा हा योग ठरलेला असा नाही, पण भगवंतांच्या कृपेने असा योग घडून आला की प्रभुपादांचं प्रेम, जसं आपण भक्तिचारू महाराजांविषयी ऐकतो, परमपूज्य भक्तिचारू महाराजांचं देखील प्रेम, महाराजांचं तर भगवंतांचं चिंतन पेक्षा जास्त चिंतन प्रभुपादांचं असायचं. म्हणून प्रभुपाद गतप्राण नवमी भक्ती चारू पदम. प्रभुपाद गतप्राण, प्रभुपाद म्हणजे ज्यांचा प्राण, प्रभुपाद म्हणजे त्यांची आत्मा, प्रभुपाद म्हणजे त्यांचं जीवन, बस. आणि गुरु महाराज म्हणतात की भक्तिचारू महाराज भलेही लेटने आले प्रभुपादांच्या संपर्कात. डिसेंबरमध्ये परमपूज्य भक्तिचारू महाराज जर्मनीहून भारतात आले. नेक्टर ऑफ डिव्होशन, भक्ती रसामृत सिंधू ग्रंथ वाचल्यानंतर गुरुचा शोध संपला आणि नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यात, डिसेंबर महिन्यामध्ये मायापूरला, आणि डिसेंबरच्या एंडमध्ये त्यांना कळालं भवानंद महाराजांकडून की प्रभुपाद कुंभमेळ्यात येणार आहेत. 1977 साली 14 जानेवारीचा जो कुंभमेळा आहे मकर संक्रांतीचा, त्या ठिकाणी प्रभुपादांची भेट होणार आहे, पहिली भेट. आणि त्या पहिल्या भेटीसाठी महाराज अगदी आनंदाने, उत्साहाने बस पार्टीद्वारे मायापूर ते प्रयागराजला पोचले. आणि संध्याकाळी 7:30 वाजता प्रभुपाद दर्शन देणार हे माहीत होतं, पण दिवसभर ग्रंथ वितरण करत 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 विसरूनच गेले की संध्याकाळ प्रभुपाद दर्शन देणार आहेत. आणि जेव्हा पोचले त्यावेळी पूर्ण पंडाल, ती शिबिर अगदी पूर्णपणे भरलेली होती, कचाकच गर्दी. आणि त्या ठिकाणी प्रभुपादांचं दर्शन दुरूनच झालं. प्रणाम केला आणि वाटलं अरे दुर्भाग्य, आजही प्रभुपादांचं दर्शन मला झालं नाही. पण काही दिवसानंतर प्रभुपाद परतीचा प्रवास निघण्यासाठी तयारी झाली आणि भवानंद महाराजांनी सांगितलं महाराजांना की आता प्रभुपाद वापस चाललेले आहेत आणि प्रभुपादांसोबत आम्हाला देखील जाण्याची संधी प्रभुपादांनी अनुमती दिलेली आहे आणि एकाच रेल्वेमधून आपण प्रभुपादांसोबत जाणार आहोत आणि तूही त्याच्यामध्ये येणार आहे. आणि इतके प्रसन्न झाले की प्रभुपादांसोबत जायचंय. रात्री ट्रेनमध्ये बसले, रात्रभर चिंतन, प्रभुपाद कधी भेटणार, प्रभुपाद कधी भेटणार, प्रभुपाद कधी भेटणार. आणि सकाळी भवानंद महाराज म्हटले चला प्रभुपादांना भेटायचंय. प्रभुपाद AC कंपार्टमेंटमध्ये आपल्या शिष्यांसोबत, जयपताका महाराज, रामेश्वर महाराज, भवानंद प्रभू या सर्वांसोबत, आणि प्रभुपादांना इंट्रोडक्शन करून दिलं. म्हटले हे नवीन बंगालचेच भक्त आहेत आणि नवीनच आहेत आणि आपल्या दर्शनासाठी लालायित आहेत. प्रभुपादांना प्रणाम केल्यावर प्रभुपाद म्हटले बस माझ्या बाजूला, त्या सीटवर AC कंपार्टमेंटमध्ये. आता गुरुच्या बाजूला कसं बसणार म्हणून त्यांनी खाली, नाही प्रभुपाद नाही खाली नाही, वर बस. मग ते ब्लँकेट फोल्ड करून तिथंच महाराज बसले. आणि त्या पहिल्या भेटीतच आदेश दिला की मी प्रभुपादांचे सर्व ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये केलेले आहेत, आता तो इंग्रजी भाषेचे ग्रंथ आता बंगाली भाषेमध्ये कर. आणि पहिल्याच आदेशावर बघा, जानेवारीची शेवटचा आठवडा असेल भेट, त्यानंतर मार्चची गौर पौर्णिमा 2 महिन्यानंतर, गौर पौर्णिमे दिवशी दोन्ही दीक्षा एकाच दिवशी, क्षीरचोर गोपीनाथ दास दोन्ही दीक्षा एकाच दिवशी, हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा. 3 महिन्यानंतर एप्रिल, मे, जूनच्या ज्या दिवशी स्नान पौर्णिमा असते जगन्नाथांची, त्या स्नान पौर्णिमे दिवशी संन्यास. 3 महिन्यानंतर, पहिल्या 3 महिन्यानंतर दीक्षा, दुसऱ्या 3 महिन्यानंतर संन्यास. आणि महाराजांचं प्रभुपादांप्रती इतकं प्रेम की गुरु पौर्णिमे दिवशी या भौतिक जगातून प्रस्थान आणि नित्य कृष्ण लीलेमध्ये प्रवेश. तर तिन्ही, हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा, गौर पौर्णिमा, संन्यास, स्नान पौर्णिमा आणि प्रस्थान भौतिक जगातून गुरु पौर्णिमा. तर आपल्याला वाटते की शिष्य आणि गुरुचं नातं 20 वर्षापासून, 30 वर्षापासूनच आपण सिनियर बनतो. पण मी कधी कधी सांगत असतो आपण एक आहे सिनियर आणि एक आहे सिनियर्स, म्हणजे फक्त त्यांनी वर्ष बघितलेले. पण हे वर्ष जसं सांगितलं प्रभुपूजी वर्षापासून आहेत, 25 वर्षापासून, पण आपण जे जीवन दिलेलं आहे ते प्रभुपादांच्या शिष्यांसमोर काहीच नाही.
त्यांचा एक एक क्षण प्रभुपादांसाठी जो त्यांनी दिला. आणि म्हणून महाराज भक्तिचारू महाराजांविषयी म्हणायचे की जसं रघुनाथ दास गोस्वामी कालांतरानं अगदी लेट आले चैतन्य महाप्रभूंच्या संपर्कात किंवा स्वरूप दामोदरांच्या संपर्कात, जसं स्वरूपेर रघु प्रभुपादेर चारू, प्रभुपादांच्या जीवनामध्ये जसे भक्तिचारू महाराज आले ते शेवटपर्यंत त्यांनी कधी प्रभुपादांचं जीवन सोडलं नाही. आणि तसंच प्रत्येक शिष्य गुरु महाराजांचं देखील जीवन एक शिष्य या नात्यानं आज आपण पाहतो की जसं प्रभूजी देखील सांगत होते आणि कित्येक भक्त झूमचं उदाहरण देऊन सांगत होते, आपण टाळतो किंवा कधी कधी वेळ होतो, कधी कधी आपण जपासाठी येत नाही. पण 76व्या वर्षी 76 जीवन झाल्यानंतर देखील न चुकता मंगल आरती आणि ज्या ठिकाणी महाराज असतील, आता परमपूज्य भक्तिचारू महाराज आणि त्यानंतर परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांच्या नित्य लीलेत प्रवेश केल्यानंतर महाराजांची जी जबाबदारी वाढली आणि जबाबदारीनंतर महाराजांचे जे उत्कंठा भगवंतांविषयी असलेलं, कारण का महाराजांना देखील वाटतं की आता कधीही जी वेळ कधी सांगून येते, त्यामुळे दररोज आता ऑल्टरमध्ये आरती सुद्धा भगवंतांची आरती जप. आपण नवीन भक्त झाल्यानंतर आपल्याला भीतीपोटी आपण मंदिरात पळत पळत येतो. ब्रह्मचारी आश्रममध्ये काही बटन लावत येत असतात, काही शिखा बांधत येत असतात, का महामंत्र लिहायला लागेल 108 वेळा, किंवा दुपारी 12 पर्यंत प्रसाद भेटणार नाही किंवा सकाळचा प्रसाद भेटणार नाही, म्हणून भीतीपोटी आपण येतो. आणि भीतीपोटी आपण भगवंतांची आरती, जसं देवकीनंदन प्रभू देखील ब्रह्मचारी संघमध्ये सांगत होते, एका भक्ताला विचारलं, म्हटले वेळेवर येतो का? म्हटले हो प्रभूजी वेळेवर, शंख वाजायच्या अगोदर पोचतो. पण कुठला शंख? 4:30चा नाही, 5चा शंख आरती झाल्यानंतर. पण आजही या 76 वर्षानंतर देखील गुरु महाराजांच्या जीवनामध्ये प्रभुपादांविषयी जे शिष्यत्व जे त्यांनी स्वीकार केलेलं आहे, ते शिष्यत्व आजही पूर्णपणे एका ठिकाणी बसून 16 माळा जप. प्रभुपादांना विचारलं महाराजांनी, प्रभुपाद सगळे म्हणतायत की एकादशी दिवशी 25 जप करायला लागतात, हे सत्य आहे का? 25 करायची आवश्यकता आहे का? प्रभुपाद म्हणजे 25 का? 64 पण करू शकतो, थांबायचं कुठं आहे? जप करू शकतो, जपाला काय? त्यामुळे जो आदेश दिला, प्रत्येक प्रभुपादांचं एक एक वाक्य जे गुरु महाराजांनी स्वीकारलं. जसं एकदा प्रभुपादांनी पाहिलं की लोकनाथ स्वामी दंड घेऊन जात आहेत. आता संन्यास दीक्षा झाल्यानंतर एक 5 ते 10 वर्ष संन्यास दंड घेऊन जाऊ शकतात, नंतर मग तो संन्यास दंड ठेवू शकतो. पण प्रभुपादांनी पाहिलं आणि प्रभुपाद म्हणाले की किती सुंदर आहे, लोकनाथ स्वामी दररोज आपला दंड घेऊन चालतो आणि हे प्रभुपादांना प्रसन्नता आहे, म्हणून आजही 76 वर्षानंतर देखील तो संन्यास दंड कायम सोबत असतो. तर एकदा त्या संन्यास दंड जो प्रभुपादांनी दिलेला होता तो आता सध्या नोएडामध्ये आहे. ओरिजिनल प्रभुपादांनी दिलेला जो हा संन्यास दंड नोएडामध्ये ठेवलाय. कारण काही वर्षापासून जेव्हा हे फ्लाईट्सचे आणि विमानाचे नियम वाढले तर आत जाऊ देत नाहीत आणि तो फोल्ड पण होत नाही. आजकाल इस्कॉनमध्ये भरपूर पद्धती, फोल्डिंग संन्यास दंडा हे सगळे, पण प्रभुपादांनी जो दिलेला आहे इतका वजन आहे की महाराज म्हणतात की तो दंड घेऊन मी इतका प्रवास केला, माझे खांदे वाकले, इतका वजन आहे. एक पदयात्रा महाराजांनी केली ग्लास्को टू मॉस्को 1996 साली 95 साली. ग्लास्को हे शहर आहे युरोपमध्ये आणि मॉस्को हे शहर आहे रशियामध्ये. 5 वर्ष लागली आणि दररोज तो संन्यास दंड खांद्यावरती ठेवून दररोज चालत. मग तो भारत असो, युरोप असो, अमेरिका असो, 160 देशामध्ये पदयात्रा. आजही पदयात्रा त्या चालू आहेत. आता लगेच जन्माष्टमीनंतर मंगोलियामध्ये पदयात्रा आहे. महाराज मंगोलियाला जाणार, मंगोलियामध्ये पदयात्रेचं उद्घाटन. तर प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये पदयात्रा. तर तो दंड विमानात आज जाऊ दिला नाही आणि विमानात जाऊ दिला म्हटलं नाही नाही स्वामीजी हे काय दंड आहे, काय म्हटले, कुणाला मारायसाठी आहे की फिशिंग रॉड आहे मासे पकडायचा? तर महाराज म्हटले खरोखर फिशिंग रॉड आहे. भौतिक जगाच्या भवसागरामध्ये बुडले जाणारे जे बद्ध जीव जे माशाप्रमाणे तडपडत आहेत त्यांना एक एक उचलून बाहेर काढण्यासाठी हा दंड आहे.
आणि हा दंड श्रील प्रभुपादांनी दिलेला आहे भौतिक जगातील त्या माशांना किंवा बद्ध जीवांना बाहेर काढण्यासाठी. आणि म्हणून मग तो दंड आपण नोएडामध्ये ठेवला, कारण प्रभुपादांनी दिलेला आहे. महाराज म्हटले मला तो हरवायचा नाही, म्हणून नोएडामध्ये सेफ ठेवलेला आहे. आणि गुरु महाराजांवर एक प्रभुपादांचा कुर्ता आहे. तो कुर्ता फक्त गुरु महाराज त्यांची एकच संपत्ती आहे. आपल्याजवळ तर ब्रह्मचर्य वाढते किंवा प्रवासात आहे, नाशिकहून सोलापूरला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे, 500,000 रुपये असावेत, संकटात कधी काय होईल माहीत नाही, कधी गुगल पे असावं, तिकीट बुकिंग करावं लागतं. पण मी गुरु महाराजांच्या जीवनात अनुभव केलेला आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मीच आहे. कारण का प्रत्येक वेळी कुणीही कितीही जरी दक्षिणा दिली आणि काही मग ती व्यासपूजा असो, आता आषाढी एकादशी झाली, यात्रा असो, जेव्हा नाशिकमध्ये महाराज आले तेव्हाही असो, जाते वेळी पूर्ण लक्ष्मी तिथंच ठेवून जाणार. तुम्ही घ्या, ती मंदिराला द्या किंवा पंढरपूरला पाठवा, पदयात्रेत पाठवा, आरवड्याला द्या. एकही रुपया कधीही आपल्या सोबत नाही, एकही रुपया. मध्ये एक नरसिंह कवच महाराजांसाठी दिलं. म्हटले महाराज तुमच्या जीवनामध्ये नरसिंह कवच घालणं आवश्यक आहे. तुमचा प्रवास, तुम्हाला संकट वगैरे येतात, नरसिंह कवच. आणि पुजाऱ्याने सांगितलं ती सोन्याच्या चेनमध्ये घालणं म्हणजे त्याच्या शक्ती मिळेल. नारायणला आता सोन्याचं चेन वगैरे करता पुजाऱ्यांचं महाराज नाही, सोन्याच्या चेनमध्येच घालणं आवश्यक आहे. आणि कवच, नरसिंह कवच तुमचं रक्षण करेल. आता त्या भक्तांनी सांगितलेलं आहे, मायापूरचे पुजारी आहेत, त्यांचाही अनादर होऊ नये आणि धर्म संकट पण होऊ नये. महाराजांनी ती चेन घेतली, 20-25 दिवस घातली असेल. आणि मग मार्चमध्ये मला सांगितलं, म्हटलं ही चेन आहे, ते सोनं संन्यासीला शोभा देत नाही, एक तुळशी माळ करा बारीक आणि ती तुळशीची मणी असलेली माळ धारण करा, त्याच्यामध्ये कवच घाला, मी घालतो. आणि जी चेन दिलेली होती पुण्याचे केशव प्रभू त्यांनाही वापस देऊन टाका. म्हटलं सोनं संन्यासीसाठी आवश्यक नाही, कारण ती चेन जी दिलेली होती केशव प्रभूंनी म्हटले वापस द्या. तर असं आपण पाहतो की गुरु महाराजांनी कधीही आपल्या जीवनामध्ये संपत्ती किंवा काहीच जवळ ठेवलं नाही. आजही पदयात्री जीवन जे महाराजांनी त्याचं जीवनाचा जो आदर्श आपल्या शिष्यांसमोर प्रस्तुत केलेला आहे. आणि याचं मुख्य कारण प्रभुपादांचं एक वाक्य. प्रभुपाद ऑक्टोबर महिन्यामध्ये 1977 साली शरीर त्याग करण्याच्या अगोदर सगळ्या शिष्यांसोबत, जे मोठमोठे त्यामध्ये सगळे GBC संन्यासी सगळेजण होते. आणि त्यावेळी प्रभुपाद म्हणाले की मला आता लोकनाथ स्वामींसोबत जायचं आहे आणि मला लोकनाथ स्वामींसारखं मला संन्यासी जीवन जगायचं आहे. आणि मोठमोठं मॅनेजमेंट किंवा मंदिरांचे प्रकल्प आता तुम्ही मोठे मोठे GBC आहात, तुम्ही सांभाळा, मला संन्यासी जीवन जगू द्या. त्या एका वाक्यामुळे हे संन्यासीचं जीवन. आणि असं जर सांगायचं म्हटलं तर मग एक 7 दिवसीय भागवत कथा देखील होऊ शकते. पण वेळेचा अभाव आहे आणि आदेश आहे आपल्याला लवकर संपवून. आणि अशा गुरु महाराजांविषयी फक्त एकच दिवस आपण बोलतो किंवा ऐकतो, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हाही आपण अशा भक्तांविषयी, आचार्यांविषयी, गुरुवृंदांविषयी आपण त्यांच्याविषयी ऐकतो, बोलतो, याचं एक कारण आहे की त्यांच्यासारखे आपल्यामध्ये गुण विकसित व्हावे यासाठी. तर मी वाचत होतो आजच की आपण का हे सगळे आविर्भाव आणि तिरोभाव का साजरे करतो. याचं सगळ्यात मुख्य कारण भक्ती विनोद ठाकूर लिहितात आपल्या एका ग्रंथामध्ये, हरिनाम चिंतामणी. आणि ते लिहितायत की जप करते वेळी आपल्याला सगळ्यात मोठा अडथळा जो आहे तो आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे मन स्थिर न होणं, मनाची चंचलता. कधी बघा जपमाळ हातात घ्या तेव्हाच सगळं लक्षात येते. त्याने 20 रुपये घेतलेले दिले नाही, उद्या संध्याकाळी तिथं जायचं आहे, व्यासपूजा झाल्यानंतर गाडीत पेट्रोल घालायचं आहे, संध्याकाळी लवकर पोचायचं आहे, रविवारी सकाळी सुदामा प्रभूंचा क्लास आहे, पावसाची, सगळं तेव्हाच आठवते बरोबर. जपमाळ ठेवा, सगळं काही आठवणार नाही. हातात जपमाळ आल्याबरोबरच सगळं आठवू लागतं. त्यालाच म्हटलेलं आहे विक्षेप, मनाची चंचलता. आणि भक्तिविनोद ठाकूर लिहितात हरिनाम चिंतामणीमध्ये की जेव्हा आपण आचार्यांचे आविर्भाव आणि तिरोभाव साजरे करतो आणि त्या आचार्यांचा गुणगौरव करतो, त्यावेळी त्यांचे गुण आपल्यामध्ये आल्यानंतर त्या गुणांची चर्चा, गुणाचं श्रवण केल्यामुळे
हा जो विक्षेप नावाचा महाभयंकर रोग जो आहे मनामध्ये, तो हळूहळू हळूहळू कमी होऊ लागतो आणि आपण ध्यानपूर्वक जप करू शकतो. आणि म्हणून हे सगळ्यात मोठं कारण आहे की आपण आचार्यांचे आविर्भाव आणि तिरोभाव इतक्या मोठ्या उत्साहाने साजरे करतो. भौतिक जगात आपण पुण्यतिथी कधी साजरी होत नाही इतकी मोठी, पण आचार्यांचे तिरोभाव देखील आपण साजरे करतो का? कारण आचार्यांनी आपला जेव्हा जन्म झाला, ते अवतरित झाले, आविर्भूत झाले, त्यावेळी आपण ओळखू शकत नाही की ते किती महान आहेत. पण जेव्हा ते तिरोभूत होतात त्यावेळी त्यांच्या जीवनाचं संपूर्ण जीवन ते देतात आणि त्या जीवनाच्या एका उदाहरणावरून आपल्याला शिकवून जातात. जसं एक महाराजांचे शिष्य होते, वरिष्ठ भक्त आत्मनिवेदन प्रभू. ते आरोड्यामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन गेलं आणि अगदी वरिष्ठ जे आर्ट्स मधून 3 भक्तांनी मुंबईमध्ये त्या काळी 1980च्या काळी जे आर्ट्स मधून पासआउट झाले, मुरली मोहन प्रभू, आत्मनिवेदन प्रभू आणि परमात्मा प्रभू. तर हे तिघही मित्र होते, तिघही सोलापूरचे आणि तिघही मित्र होते जे आर्ट्स मधून बाहेर आले. तर आत्मनिवेदन प्रभू आपला अनुभव किंवा आपला साक्षात्कार सांगत होते. काही वर्षापूर्वी त्यांनी देहत्याग केला आरवड्यातच आणि शेवटपर्यंत गुरूंच्या जन्मभूमीमध्ये सेवा करून आर्टिस्ट. आपण कधी आरवड्यात जर गेलात तर कृष्ण तत्व दर्शन म्हणून आहे, तर त्या ठिकाणी जितकेही पेंटिंग्स वगैरे आहेत, राधा रमण, डायरोमास त्याचं पेंटिंग, राधा गोपाळांचं पेंटिंग प्रभूजींनीच केलेलं आहे. इतके सुरेख पेंटिंग सुद्धा आणि गायन सुद्धा. महाराज म्हणे त्यांचा आवाज कोकिळासारखा तुझा आवाज आहे आणि इतकं सुंदर गायचे देखील. तर त्यांनी आपला अनुभव सांगितला. असं चैतन्य महाप्रभू वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि खेतुरी ग्रामात ज्यावेळी गेले, खेतुरीमध्ये त्यावेळी चैतन्य महाप्रभू पद्मा नदीमध्ये स्नान करतेवेळी ते जोरजोरात ओरडू लागले, नरोत्तम नरोत्तम नरोत्तम. त्यावेळी भक्तांना कळालं नाही की कोण आहे ते नरोत्तम. पण नंतर कळालं की भविष्यात कुणीतरी भक्त येत असतील आणि चैतन्य महाप्रभूंनी जसा आदेश दिला पद्मा नदीला की मी गेल्यानंतर एक भविष्यात भक्त येईल, त्याचं नाव काय असेल? नरोत्तम. आणि मी तुझ्याजवळ कृष्ण भक्तीचा, कृष्ण प्रेमाचा साठा ठेवलेला आहे आणि तो नरोत्तम आल्यानंतर हा कृष्ण भक्तीचा साठा त्यांना द्या, कृष्ण प्रेम द्या. आणि त्यावेळी ती नदी म्हणाली की मला कसं कळणार? दररोज तर लाखो भाविक भक्त नदीमध्ये स्नानासाठी येतात. आणि त्यावेळी महाप्रभू म्हणाले, उन्हाळ्याचे जरी दिवस असतील, पाऊस जरी नसेल, तरी सुद्धा नरोत्तम नदीमध्ये पाय ठेवल्यानंतर महापूर येईल. आणि त्याच पद्धतीनं जशी चैतन्य महाप्रभूंनी आदेश दिला, तो आदेश पूर्ण करून त्या पद्मा नदीनं नरोत्तमांना कृष्ण प्रेम दिलं. तर आत्मनिवेदन प्रभू आपला अनुभव सांगत होते. त्याच पद्धतीनं पंढरपूरची एक विशेषता आहे. पंढरपूरमध्ये पाऊस जरी नसला तरी महापूर येतो. पाऊस नसते वेळी येणाऱ्या नदीला पूर म्हणजे पंढरपूर. कधीही पाऊस जरी नसला तरी पूर येतो, कारण मुंबई पुण्यामध्ये जो पाऊस येतो तिथूनच मग हळूहळू पाण्याची लेवल वाढत जाते. तर ते आपला अनुभव एक वर्षी सांगत होते आजपासून 60व्या व्यासपूजेमध्ये, की तसंच चैतन्य महाप्रभू जेव्हा दक्षिण भारत यात्रेमध्ये आले त्यावेळी त्यांनी, असं स्पष्ट तर उल्लेख नाही आहे कुठं, पण आपला एक अनुभव किंवा आपला एक शब्दांजली व्यक्त करते ते म्हणाले की त्यावेळी चैतन्य महाप्रभू पंढरपुरात 11 दिवस राहिले आणि दररोज चैतन्य महाप्रभू चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे, कीर्तन करायचे. कदाचित चैतन्य महाप्रभूंनी चंद्रभागेमध्ये कृष्ण प्रेमाचा साठा ठेवला असेल आणि चैतन्य महाप्रभू म्हणाले असतील, लोकनाथ लोकनाथ लोकनाथ. ज्या पूर्वेकडं जो आता प्रभुपादांचा घाट आहे, पूर्वेकडं पाहत आणि चंद्रभागेला आदेश दिला असेल की काय कर, हा कृष्ण प्रेमाचा साठा लोकनाथ स्वामींना द्या. आणि त्या कृष्ण प्रेमाचा साठा आज संपूर्ण जगभर विठ्ठलाची भक्ती. आणि महाराज आत्ता सांगत होते काही दिवसापूर्वी की जेव्हा ते घरी होते, त्यांचे आजोबा सावळा पाटील, वडील भगवान सावळा पाटील, हे सगळे चालत जायचे पंढरपूरला. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला खांद्यावरती कांबळं टाकायचे आणि चालत जायचे. पण महाराज म्हणाले की मी घरी होतो त्यावेळी कधी पंढरपूरला गेलो नाही, पण
प्रभुपादांच्या कृपेने इस्कॉनमध्ये आलो आणि इस्कॉनमध्ये भरती झाल्यानंतर मी पहिल्यांदा पंढरपूरला आलो. आणि ती निश्चितच चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे की चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे जे पंढरपूर आणि प्रभुपाद लिहितात त्या तात्पर्यामध्ये की जेव्हा चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले त्यावेळी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि विठ्ठल मंदिरात कीर्तन केलं. आणि त्या तात्पर्यात प्रभुपाद लिहित आहेत की ज्यावेळी पंढरपूरला चैतन्य महाप्रभू आले त्यांनी तुकाराम महाराजांना दीक्षा दिली आणि तुकाराम आचार्य झाले. प्रभुपाद स्पष्ट लिहितात तुकाराम महाराजांना दीक्षा चैतन्य महाप्रभूंनी दिली आणि तुकाराम आचार्य झाले. आणि त्यांची कीर्तन पद्धती आणि आपली कीर्तन पद्धती अगदी समान आहे. तेही टाळ मृदंग घेऊन कीर्तन करतात, आपणही टाळ आणि मृदंगाद्वारे कीर्तन करतो. आणि जे पत्र आता माताजी सांगत होत्या 30 जुलै 1977 साली लिहिलेलं पत्र. प्रभुपाद आजारी होते भुवनेश्वरमध्ये आणि प्रभुपाद लिहू शकत नव्हते म्हणून तमाल कृष्ण महाराज प्रभुपादांचे सेक्रेटरी होते आणि प्रभुपाद डिक्टेट करत होते तमाल कृष्ण महाराजांना. आणि तेव्हा प्रभुपादांनी म्हणाले की अवर लोकनाथ स्वामी, आमचे लोकनाथ महाराज. प्रभुपाद म्हणाले असते फक्त लोकनाथ महाराज किंवा लोकनाथ महाराज तुकाराम प्रमाणे आहेत असं नाही, पण आमचे लोकनाथ महाराज संत तुकाराम प्रमाणे आहेत. आणि हा जो संपूर्ण महाराष्ट्र आहे हा कृष्ण भक्तीचा किंवा तुकारामांचा देश आहे. पण आजकालच्या तथाकथित या राजनेत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र बिघडलेला आहे. आणि आता ही तुझी जबाबदारी आहे की संपूर्ण महाराष्ट्राला कृष्ण भावना भावित बनवायची तुझी जबाबदारी आहे. आणि त्या एक पत्रामुळे संपूर्ण गाव, संपूर्ण गल्ली, संपूर्ण बोळामध्ये देखील महाराज अभिमानानं सांगतात मंदिराचं जसं प्रभुजता सांगत होते की जेव्हा प्रचार होतो त्यावेळी एका मंदिर 30 किंवा 25-35 किलोमीटरमध्ये पर्यंत प्रचार होतो, नगर आदि ग्राम. पण पदयात्रा नगर आदि ग्राम म्हणजे नगर आणि ग्राम मध्ये जो अंतर आहे तिथंही चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू पोचून कृष्ण भक्तीचा प्रचार करत आहेत. आणि 1974 साली नाही 76 साली राधाष्टमीच्या दिवशी महाराजांना जो आदेश भेटला पदयात्रेचा, महाराज दिल्लीमध्ये होते राधा पार्थ सारथी मंदिरात. आणि महाराज दररोज बॅग घेऊन फिरायचे दिल्ली मंदिरच्या जागा प्राप्त करण्यासाठी. महाराजांना प्रभुपादांनी हेड पुजारी सुद्धा बनवलेलं होतं राधा रास बिहारीचा आणि सह अध्यक्ष को प्रेसिडेंट. कारण त्यावेळी CIA आणि अमेरिकन एजंट वगैरे सगळे भारतामध्ये फार चालायचं आणि सगळे विदेशी असल्यामुळे प्रभुपाद म्हटले लोकनाथ स्वामींना आपण सह अध्यक्ष बनवू जुहूचा, त्यामुळे भारतीय कुणीतरी आहे हे आपली जबाबदारी राहील. मग दिल्लीचे अध्यक्ष झाले. दिल्लीमध्ये प्रभुपादांनी हंसदूत महाराजांनी बस आणलेल्या होत्या जर्मनमधून आणि त्या बसेस भारतातला रस्ता आताच गौरांग प्रभू सांगत होते त्या कथेमध्ये आपल्या ब्रह्मचारी संघमध्ये की त्या बस आल्या आणि त्या अशा बस परिस्थितीमध्ये होत्या, समोरची काच नाही, एक पण सीट नाही. गाडी चालू केल्याबरोबर डॅशबोर्ड मधून धूर आला आणि धूर आल्यानंतर प्रभुपाद म्हणाले अरे ह्या तर भारतीय बस असल्यासारख्या आहेत. सगळ्यांना वाटलं प्रभुपाद किती गुणगौरव करत आहेत, बसचा गुणगौरव चालू आहे. आतमध्ये सीट सुद्धा नाही. मग एक प्लास्टिक खुर्ची ठेवली आणि प्रभुपादांना बसवलं. प्रभुपाद म्हटले गाडी चालू झाल्यानंतर सीट हलणार. मग आपले ब्रह्मानंद महाराज बसले सीटला पकडून, खुर्ची आता हलणार नाही प्रभुपाद, घट्ट धरून बसलेलो आहे मी. आणि त्या बस प्रभुपादांनी ज्या आणल्यानंतर भारतातील रस्ते, भारतातील खड्डे, त्याचा मेंटेनन्स, त्याचे चार्जेस इतकं सगळं पाहिल्यानंतर प्रभुपाद म्हटलं आपल्याला ते झेपणार नाहीये, वापस पाठवून द्या. आणि राधाष्टमी 1976 साली रूम कन्व्हर्सेशनमध्ये महाराज रूममध्ये बसलेले होते दिल्ली मंदिरात. त्या दिवशी आदेश दिला की म्हटले तू गावातून आलेला आहे, तुकाराम महाराज जसे दिंडी करायचे चालत त्या पद्धतीनं या बस पाठवून द्या आणि भारतीय शैली बैलगाडीतून कृष्ण भक्तीचा प्रचार चालू करा. आणि तो आदेश 1976 साली जो प्राप्त झाला तो आजही चालू आहे. 50 वर्ष आता होतील 76 नंतर पुढच्या वर्षी त्यालाही 50 वर्ष राधाष्टमीला. 50 वर्ष एक मोठा जीवन काल आहे. 5 वर्ष जर लग्न टिकलं तर लोकांना वाटतं किती मोठा एक तीर मारला. इथं 50 वर्ष एक एक सेवा करत
55 वर्ष संस्थेमध्ये, 50 वर्ष संन्यास आश्रमामध्ये, 50 वर्ष प्रभुपादांचा आदेश प्राप्त करण्यामध्ये. आणि तीच पदयात्रा जी चालू झाली, ती पदयात्रा वृंदावन ते मायापूर पहिली पदयात्रा, आणि प्रभुपादांच्या समोर बैलगाडीत प्रभुपादांनी उद्घाटन केलं वृंदावनला, आणि ती पदयात्रा प्रयागला आली. आणि त्या पदयात्रेच्या बैलगाडीला पाहिल्यानंतर प्रभुपादाने आशीर्वाद दिला की हे बैल सुद्धा निताई गौरसुंदरांना घेऊन चाललेले आहेत, आणि 2 बैल सुद्धा यानंतर जीवन समाप्त झाल्यानंतर भगवत धामात वैकुंठात प्रवेश करतील. आणि तोच आपला प्रयागराजचा कुंभमेळा 1977चा, ज्या कुंभमेळ्यामध्ये परमपूज्य भक्तिचारू महाराज प्रभुपादांची पहिली भेट झाली. तर असा हा जो जीवन संकल्प जो चालू आहे, आणि सरते शेवटी जे आपण ऐकतो झूम 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 विषयी, सगळ्यांना वाटायचं काय झूम, दररोज सकाळी मोबाईलवर चाललेलं असतं. पण त्याविषयी जेव्हा मी चिंतन करत होतो, भागवतामध्ये वर्णन आहे 5व्या स्कंदातील 25वा अध्याय आणि 11व्या श्लोकामध्ये वर्णन आहे, यन्नाम श्रुतमुनी कीर्तयेत अस्मात् दार्तो वा यदि पतितः प्रलग्मनाद्वा अनंत सदपि नृणाम शेष मनस्य न शेषाद भगवत आश्रये मुमुक्षु. जरी एखादा मनुष्य अत्यंत दुखी किंवा पतित अवस्थेत असला, ध्यानपूर्वक ऐका, आपण सर्वजण दुखी आहोत. आपण म्हणतो सुखी आहोत, पण आपल्यालाच माहिती आहे आपण किती दुखी आहोत. आणि जरी त्याने एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून भगवंतांचे पवित्र नाम ऐकले असेल व त्याचे उच्चारण केले असेल, तर तो तात्काळ पवित्र होतो. आणि आपलं सौभाग्य आहे की आपले गुरु महाराज दररोज आपण आपल्या शिष्यांना, महाराज म्हणते माझी शिष्यांसाठी सेवा आहे. त्या सगळ्यांना वाटते एक बर्डन आहे, वजन आहे की दररोज उठा बसा, पण महाराज म्हटलं ही माझं शिष्यांप्रती माझं असलेलं प्रेम किंवा माझं शिष्यांप्रती असलेली ही सेवा आहे. आणि कशासाठी? जे दुखी कष्टामध्ये अडकलेले शिष्य आहेत त्या सर्वांना त्वरित त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी. तर आपलं सौभाग्य की असे प्रभुपादांचे एक एक हिरे, जसं प्रभूजी म्हणाले पारसारथी प्रभुपादांचा एक एक गुणधर्म, प्रभुपादांच्या एक एक शिष्यांनी तो गुणधर्म घेतलेला आहे. आणि हरिनाम, जसं मी एकदा ऐकतो मायापूरमध्ये अमोघ लीला प्रभू सांगत होते की प्रभुपादांची गुरुपूजा चालू झाली, आणि गुरुपूजा चालू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशातील शिष्य वेगवेगळ्या सूर तालामध्ये आणि वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सनी गुरु कीर्तन करू लागले, गुरुपूजा कीर्तन. त्यावेळी प्रभुपाद म्हणाले नाही नाही थांबा, कॉल लोकनाथ स्वामी, लोकनाथ महाराजांना बोलवा कीर्तनासाठी. आणि प्रभुपाद एकदा मुंबईमध्ये देखील म्हणाले होते की दररोज प्रभुपाद आजारी होते. 1976 साली प्रभुपाद लंडनमध्ये शेवटची जन्माष्टमी प्रभुपादाने केली, आणि तिथून प्रभुपाद मुंबईला आले, आणि 100 दिवस प्रभुपाद मुंबईमध्ये राहिले. 100 days त्या ठिकाणी कंटिन्यू राहू लागले प्रभुपाद आजारी असल्यामुळे. आणि दररोज प्रभुपादांच्या रूममध्ये 2-2 तास कीर्तनाची सेवा होती. प्रभुपाद झोपलेले असायचे, कीर्तन सेवा. तर त्यावेळी एकदा प्रभुपाद म्हणाले की तू कीर्तन केलेलं मला आवडतं, आणि म्हणून प्रभुपादांसाठी ती प्रसन्नता त्या एका वाक्यामुळे आजपर्यंत महाराजांनी जे नाम कीर्तन ठेवलेलं आहे ते प्रभुपादांना आवडतं म्हणून. बाकीच्या सगळ्यांना आवडतं, गर्दी होते म्हणून नाही. आपण जेव्हा कीर्तन करतो गर्दी बघून करतो, कधी नाव आहे 9:15 आहे की अभिषेकच्या वेळी आहे, पण महाराज कीर्तन करतात. प्रभुपाद म्हणाले की तुझं मला कीर्तन आवडतं म्हणून मी कीर्तन करतो दररोज. तर अशा साधू संतांचं संग सानिध्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, असे गुरु आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मग ते दीक्षा गुरु असतील किंवा शिक्षा गुरु असतील, आणि तेच आपल्याला भगवत धामाकडे घेऊन जाण्यासाठी, भगवंतांच्या धामातून एका विशिष्ट कारणासाठी, म्हणजे आपले सारखे बद्धजीव जे भवसागरात बुडत चाललेले आहेत, आपल्या संन्यास दंडातून एकेकाला घेऊन मग भगवंतांच्या धामी चाललेले आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व भक्तांचं धन्यवाद, नाशिकच्या सर्व धामवासियांचं धन्यवाद. आपण सगळे धामवासी आहात, आणि धामवासी त्या सर्वांना सेवेत लावणारे कृष्णधन प्रभू आणि सर्व व्यवस्थापकीय सर्व सदस्य आणि सर्व भक्तांचा पुन्हा एकदा मी ऋणी आहे की दरवर्षी आवर्जून मला आमंत्रण देतात, काही शब्द
गुरु महाराजांविषयी त्यांचा गुणगौरव करण्यासाठी आणि तेही माझ्या शुद्धीकरणासाठी. आणि असं वाटतं असा एक कार्यक्रम असतो ज्या ठिकाणी बसून मी ऐकत असतो. आता प्रत्येक वेळी मग धावपळ धावपळ धावपळ, पण अशा ठिकाणी असं वाटतं की प्रत्येक जण जे बोलत आहेत ते ऐकतच राहावं. आणि आपल्या सर्वांचं देखील विशेष धन्यवाद. इतक्या मोठ्या संख्येनं वर्किंग असून देखील हाऊसफुल, जसं करून हाऊसफुल अगदी पॅक प्रोग्राम झालेला आहे. आणि आपल्या सर्वांचं देखील धन्यवाद. हरे कृष्ण. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. शिल प्रभुपाद की जय. त्याचप्रमाणे मंगलाचरण करण्यासाठी